हा आहे मल्लिकार्जुन मंदिराचा बाह्य भाग। अतिशय भव्य असा हा मंदिराचा परिसर असून या ठिकाणी आपल्याला भिंती अजून चांगल्या स्थितीत पाहायला भेटतात। जय शिवराय मंडळींना, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आहोत धर्मवीर गड या ठिकाणी। तर या ठिकाणी आपल्याला हेमाडपंथीकालीन प्राचीन अशी काही मंदिरं पाहायला भेटतात। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 3 मंदिर चित्रीकरण केलेले आहे। तर हा दुसरा व्हिडिओ असून यामध्ये आपण राहिलेले मंदिरांचे चित्रीकरण करणार आहोत। तर आपण आलेलो आहोत प्राचीन असं हे मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी। तर हे भगवान महादेवांचं मंदिर असून हे अतिशय सुंदर असं हेमाडपंथीकालीन मंदिर आहे। हे मंदिर अजून आपल्याला बऱ्यापैकी सुस्थितीत असल्याचे पाहायला भेटते। तर आतमध्ये जाऊन आता आपण मंदिरामध्ये भगवान महादेवांचे दर्शन घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण आलेलो आहोत धर्मवीर गडावरील असणारे हे मल्लिकार्जुन महादेव मंदिर या ठिकाणी। आतमध्ये आल्यानंतर मंदिराचा हा आपल्याला सभामंडप या ठिकाणी पाहायला भेटतोय। सभामंडप हा 4 खांबांवरती तोललेला आपल्याला दिसून येतो। तर सभामंडपाच्या भिंतीमध्ये पण आपल्याला विविध खांब या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटतात आणि संपूर्ण दगडी बांधकामामधील हा सभामंडप या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। सभामंडपातून आपण समोर आल्यानंतर आपल्याला हे अंतराळामध्ये यावे लागते। तर हा आहे अंतराळाचा छताचा भाग। इथून आपण आतमध्ये आल्यानंतर हे मंदिराचे गर्भगृह आणि गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शंकर महादेव यांची एक पिंड पाहायला भेटते आणि हे आहे गर्भगृहाचं छत। हे छत देखील आपल्याला घडीव दगडांनी बांधण्यात आलेले या ठिकाणी दिसून येते। हे मंदिर पण प्राचीन असून हेमाडपंथी शैलीतील एक मंदिराची रचना आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते। हा आहे मल्लिकार्जुन मंदिराचा बाह्य भाग। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घडीव दगडांमधील ह्या मंदिराच्या भिंती आपल्याला या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पाहायला भेटतात आणि अतिशय भव्य असा हा मंदिराचा परिसर असून या ठिकाणी आपल्याला भिंती अजून चांगल्या स्थितीत पाहायला भेटतात। परंतु मंदिराचं जे शिखर आहे, कळसाचा भाग, हे या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते। या धर्मवीर गडावरील रामेश्वर मंदिर। आपण आलेलो आहोत मंदिराच्या सभामंडपामध्ये आणि सभामंडप हा अतिशय छोटा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय। पण हे बांधकाम जे शिल्लक राहिलेले हे प्राचीन हेमाडपंथी शैलीतीलच बांधकाम आपल्याला दिसतंय। इथून आपण आतमध्ये आता गर्भगृहामध्ये प्रवेश करतोय। गर्भगृहामध्ये आल्यानंतर आपल्याला महादेवांची एक सुंदर अशी पिंड या ठिकाणी पाहायला भेटते आणि हा आहे गर्भगृहाच्या छताचा भाग। अतिशय मोठमोठ्या दगडी या ठिकाणी आपल्याला ताशीव घडीव असं बांधकाम करून एकावर एक ठेवून छताचं काम केलेलं पाहायला भेटते। परंतु हे मंदिर आता अतिशय जीर्ण अवस्थेत या ठिकाणी असल्याचं पाहायला भेटते। तर मंदिराची बऱ्यापैकी पडझड या ठिकाणी झाल्याचे दिसून येते। तर हा होता रामेश्वर मंदिराचा अंतर्भाग। तर आता आपण बाहेरून रामेश्वर मंदिर कसं दिसतंय हे पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत।
मंदिराच्या बाहेर आपल्याला काही या ठिकाणी विरगळी पाहायला भेटतात. हा आहे रामेश्वर मंदिराचा बाह्य भाग. तर हे मंदिर आपल्याला सर्वात जास्त मोडकळीस आलेल्या या ठिकाणी पाहायला भेटते. ॲक्च्युली ह्या गडाने भरपूर असे वेगवेगळे शासनकर्ते पाहिलेले आहेत. तर सुरुवातीला हा गड यादवकालीन होता, म्हणजे यादवांनी ह्या गडाची निर्मिती केली असं आपल्याला काही ठिकाणी उल्लेख आढळून येतो. ठोस असं काही नाही. त्यानंतर निजामशाहीची या गडावरती सत्ता राहिली आणि त्यानंतर मोगलांची या गडावरती सत्ता होती. त्यामुळे ह्या मंदिरांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील झाली आहे. त्यातूनही अजून हे मंदिरं आपल्याला शेवटचे घटका मोजत असलेले या ठिकाणी पाहायला भेटतात. जर ह्या धर्मवीर गडावरती आल्यानंतर आपल्याला असे सुंदर मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. तर आपण या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जो काही रक्तरंजित इतिहास आहे याची पण माहिती होते आपल्याला. आणि हे प्राचीन जे हेमाडपंथीकालीन मंदिर आहेत यांची पण आपल्याला माहिती भेटते. आणि काही मंदिरं तर अजूनही अतिशय चांगले सुस्थितीत असल्याचं आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. धर्मवीर गड म्हणजे संपूर्ण तटबंदीयुक्त असा हा भुईकोट किल्ला आणि याच गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असणारे हे भैरवनाथ मंदिर आणि याच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला पेडगाव हे गाव वसलेले आहे. आणि गावाच्या अतिशय जवळ असणारे हे भैरवनाथ मंदिर आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने अजूनही ठेवल्याचे पाहायला भेटते. या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता या खांबांवरती अतिशय सुंदर असं कोरीव दगडातील नक्षीकाम आपल्याला पाहायला भेटते. तर समोरच गर्भगृहामध्ये आल्यानंतर आपल्याला भैरवनाथांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते. मंदिराच्या सभामंडपातील जे खांब आहेत या खांबांवरती आपल्याला विविध प्रकारचे राक्षसरूपी हे तोंडे या ठिकाणी दिसून येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव मूर्तिकाम देखील या खांबांवर केल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर भैरवनाथ मंदिर आपल्याला धर्मवीर गडाच्या आतमध्ये पाहायला भेटते. या मंदिराचा परिसर आणि मंदिराचे जे शिखर आहे याचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे हे मंदिर आपल्याला अतिशय नव्या रूपात आणि देखण्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला भेटते. तरी आपण धर्मवीर गडावरती आल्यानंतर या मंदिरांना एक वेळ अवश्य भेट द्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.